नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिका हद्दीतील 772 मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा केल्या उपलब्ध. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह अन्य 12 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार, उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. भाजपच्या बाले किल्ल्यात काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन. आमदार प्रणिती शिंदेंनी मतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन. आणि सोलापूरच्या तापमानात पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद. उन्हाचा तडाखा 44.4 अंशावर गेल्याने शहरवासीय झाले हैराण. सोलापूर महापालिका हद्दीतील 772 मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. जिल्ह्यातील 3617 मतदान केंद्रांपैकी सोलापूर महानगरपालिका हद्दीत 772 मतदान केंद्रे येत असून या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत यावे. यासाठी मतदान केंद्रावर सावलीची सुविधा, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर 30 ORS पॅकेट, मतदान रांगेत ठराविक अंतरावर खुर्च्या किंवा बेंचची सुविधा, स्वयंसेवक, मोबाईल हेल्थ टीम, प्रथम उपचार किट या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी 7 मे रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाढत्या उष्णतेमुळे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली जात आहे. त्याप्रमाणेच सोलापूर महानगरपालिका हद्दीतील 772 मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्पची व्यवस्था, मतदान केंद्राच्या आतील बाहेरील परिसराची स्वच्छता, शौचालयाची स्वच्छता यासह अन्य सोयी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तरी सोलापूर शहरातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ मतदारांच्या व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हीलचेअरची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मतदान केंद्रावर रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष उघडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी BLOची नियुक्ती केलेली आहे. मतदारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेले आहे. मतदारांना हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी 5 व 5 पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत अशा ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला कलर कोडिंगचा वापर केलेला असून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे अत्यंत सुलभ करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे 7 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच राज्याच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमधील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत तथापि त्यांची नामे सीमेलगतच्या राज्याच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय असणार आहे असे अपर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी कळवले आहे. मतदानासाठी ओळखीचे पुरावे म्हणून मतदार ओळखपत्राबरोबर अन्य 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. आयोगाच्या 19 मार्च 2024च्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदार ओळखपत्र व अन्य 12 पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. मतदारांनी मतदार ओळखपत्राबरोबरच छायाचित्र असलेले खालील पुरावे मतदान केंद्रावर दाखवल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे. ते पुरावे याप्रमाणे आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील. मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढून भाजपाला जोरदार आव्हान दिले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले. कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात होणार. कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते. उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. ही रॅली जोडभावी पेठ, शाटला कॉर्नर, घोंगडे वस्ती, गुरुदत्त चौक, विश्रांती चौक, बलिदान चौक, मंगळवार पेठ, पोलीस चौकी, सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडी चौक, नवी पेठ, मेकॅनिक चौक, भागवत टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली. सुशीलकुमार शिंदे हे सुरुवातीला सहभागी होऊन नंतर ते सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे, सुरेश हसापुरे यांच्यासोबत काडादी यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले. माजी आमदार आडम मास्तर, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश एलगुलवार, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना नेते अमर पाटील, भीमाशंकर मेहत्रे, बाबा मिस्त्री, अशोक निंबर्गी, UN बेरिया, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, गणेश डोंगरे, नलिनी कलबुर्गी, जुबेर कुरेशी, तिरुपती परकीपंडला, संजय हेमगड्डी, मनोज एलगुलवार, प्रमिला तोपलवंटे, सध्या काळे, अनुराधा काटकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी, सिलेंडरचे भाव कमी होण्यासाठी, पेट्रोलचे भाव कमी होण्यासाठी, बेकारी जाण्यासाठी, बेरोजगारी कमी होण्यासाठी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बैठकीमध्ये मोदीचे नारे लागले. भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना निवारा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे वचन देण्यात आले. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बैठकीमध्ये मोदीचे नारे लागले. निमित्त होते भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीचे. शनिवारी सायंकाळी सेटलमेंट परिसरात सुमारे 20,000 सभासदांच्या उपस्थितीत ही भव्य बैठक पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव, नागनाथ गायकवाड, वसंत जाधव, पवन गायकवाड, राम गायकवाड, सोमनाथ जाधव, अरुण वर्मा, शिवा गायकवाड, काशीनाथ गायकवाड, अमोल गायकवाड उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव म्हणाले,
भटक्या विमुक्तांच्या पाठिंब्यावर ज्यांनी 70 वर्ष राज्य केले त्यांनी कोणतीही मदत केली नाही. भटक्या विमुक्त जाती जमातींना आजही निवारा मिळालेला नाही. ते कायम भटकेच राहिले. भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना निवारा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्याला संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. ही जागा भटक्या विमुक्त समाजाचीच आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. माजी आमदार नरसई आडम यांना कामगारांसाठीची घरे बांधण्यासाठी कोणी मदत केली असे भारत जाधव यांनी विचारताच नागरिकांनी मोदी मोदीचे नारे लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी कोट्यवधींच्या संख्येने घरे बांधून दिली आहेत. भटक्या विमुक्त समाजासाठी घरांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवली. वसंत जाधव यांनी प्रास्ताविक केले, अपर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले, तर पवन गायकवाड यांनी आभार मानले. वडिलांनी मागच्या 40 वर्षात सोलापूरसाठी काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत असून याच बॅनरवरील मजकूरची जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी शहरात हे बॅनर लावले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला आहे. सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन सोलापूरकर मतदारांना केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे सोलापूरच्या विकासाची चर्चा होत असतानाच रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी वडिलांनी मागच्या 40 वर्षात सोलापूरसाठी काहीही केले नाही, त्यांची लेक काय करणार अशा मजकुराचे बॅनर संपूर्ण शहरभरात लावून राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. या बॅनरच्या माध्यमातून सचिन मस्के यांनी अप्रत्यक्षपणे सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. सचिन मस्के आणि प्रणिती शिंदे हे सोलापूरच्या राजकारणात परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जातात. उच्च शिक्षित उमेदवार असलेल्या सचिन मस्के यांनी बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका सोलापूरकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरभर झळकणाऱ्या या बॅनरची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नागरिक या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमांवर या बॅनरची चर्चा सुरू आहे. भर उन्हातून घरी आल्यावर पाणी पिल्यानंतर उष्माघाताने वळसंगीतल्या शाळेत कार्यरत असणाऱ्या 56 वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील शंकरलिंग हायस्कूलमधील शिक्षक सुरेश सिद्रय्या परशेट्टी वय 56 यांचा शनिवारी दुपारी उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. परशेट्टी हे वळसंग येथून शनिवारी दुपारी दुचाकीवरून घरी आले. पाणी पिल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तेवढ्यात काही कळण्या अगोदरच ते जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समजणार आहे अशी माहिती शिक्षक सुरेश परशेट्टी यांच्या कुटुंबियांनी दिली. परशेट्टी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे केगाव बुद्रुक तालुका अक्कलकोट येथील रहिवासी आहेत. त्यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी 12 वाजता नवीन आरटीओ ऑफिस जवळील बेन्नूर नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. अंत्यविधी तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत होणार आहे. शहर पोलिसांनी हद्दपार केलेल्या आरोपींपैकी 32 जणांनी दाखल केलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळली असून हुंडेकरी, करगुळेसह 32 जणांवरील हद्दपारीचा आदेश कोर्टात वैध ठरवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी हद्दपार केलेल्या आरोपींपैकी 32 जणांनी दाखल केलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. पोलीस उपायुक्त भाग 1 आणि 2 यांनी रियाज हुंडेकरी, अंबादास करगुळे यांच्यासह 32 जणांवर केलेला हद्दपारीचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने वैध ठरवला आहे. पोलिसांनी काढलेला हद्दपारीचा आदेश योग्यच आहे. यापुढे आरोपींच्या मूलभूत अधिकारावर गदा येत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान आरोपींना मतदान करण्यासाठी परवानगी दिल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश राणे यांनी 32 आरोपींची याचिका फेटाळून लावली. शहरात लोकसभा निवडणूक आहे. यावेळी काही आरोपींच्या हातून गंभीर आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होऊन शहरातील शांतता भंग होण्याची शक्यता असते. काही आरोपींची समाजात मोठी दहशत आहे. सामान्य नागरिक त्रस्त असल्याने पोलिसांनी 32 आरोपींचा हद्दपारीचा आदेश पारित केला होता. 28 एप्रिल ते 7 मे दरम्यान आरोपींनी शहरात प्रवेश किंवा वास्तव्य करू नये असे या आदेशात म्हटले होते. हा आदेश पारित करण्याआधी आरोपींना नोटिसा दिल्या होत्या. त्याविरुद्ध 32 आरोपींनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पोलिसांनी काढलेला हद्दपारीचा आदेश योग्य ठरवला. निवडणूक काळात भयमुक्त वातावरण असावे यासाठी निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे. तसेच उपाययोजना केल्या जात आहेत. आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. 1 ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध पारित आदेश न्यायिक आहे. सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आरोपींचा कोणताही संविधानिक मूलभूत अधिकार बाधित होत नाही. गुन्हे दाखल आहेत. त्यांची समाजात दहशत आहे. भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहू शकत नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आहे. पोलीस उपायुक्तांनी काढलेला आदेश योग्य आहे. तो कायद्यातील तरतुदीनुसार पारित केला आहे असे सांगून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी उच्च न्यायालयातील निवाडे सादर केले. रियाज हुंडेकरी, काझी जहागीरदार, आसिफ तुळजापुरे, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, गौस नालबंद यांच्यासह 32 आरोपींनी न्यायालयात धाव घेतली होती. यातील काहींनी आदेशाला स्थगिती घेतली होती. सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने सोलापूर शहरातील काही आरोपींच्या हातून एखादा गंभीर स्वरूपाचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने काही आरोपींच्या विरोधात त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त असल्यामुळे सोलापूर शहरातील पोलीस उपायुक्त भाग 1 आणि भाग 2 यांनी मिळून संयुक्तरित्या या ठिकाणी 32 आरोपींच्या विरोधात सोलापूर शहरातून हद्दपारीचा आदेश पारित केलेला होता आणि त्यांना आदेश दिलेले होते की 27/4/2024 चे संध्याकाळी 6 वाजलेपासून ते 7/5/2024 चे म्हणजे इलेक्शन नंतर रात्री 12 पर्यंत शहरामध्ये वास्तव करू नये किंवा प्रवेश करू नये अशा पद्धतीचे आदेश त्यांना पारित करण्यात आलेले होते. सदर आदेश पारित करण्यापूर्वी त्यांना रीतसर नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. सदर आदेशाच्या विरुद्ध यातील आरोपी जवळपास 32 आरोपींनी, त्यामध्ये प्रामुख्याने रियाज हुंडेकरी, गाजी जहागीरदार, वाजिद सालार, आसिफ तुळजापुरे, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, गौस नालबंद, अबूबकर नाईकवाडी यांच्यासह 32 आरोपींनी न्यायालयामध्ये धाव घेऊन या ठिकाणी यातील काही आरोपींनी पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देखील घेतली होती. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही स्वतःहून हजर होऊन त्या सर्व याचिकांवर पोलिसांचे आणि महाराष्ट्र शासनाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद सादर केला की हे जे अर्जदार जे आहेत ज्यांची हद्दपारीचा आदेश झालेला आहे ते त्यांचा न्यायिक हक्क म्हणजे फंडामेंटल राईट जो आहे तो भंग झालेला आहे आणि हा आदेश एकतर्फी व अन्यायकारक असल्याचं त्यांनी न्यायालयाला कथन करून तो आदेश रद्द करावा अशी मागणी न्यायालयाकडे केलेली होती. परंतु सरकार पक्षाने याच्यामध्ये युक्तिवाद करत की लोकसभा इलेक्शन असल्यामुळं हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध 1 किंवा 1 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळं आणि त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळं सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडणं शक्य नाहीये. त्यामुळं या सर्व आरोपींच्या विरोधात जो आदेश पारित केलेला आहे तो अतिशय योग्य न्यायिक आहे. त्याच्यामध्ये कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाहीये. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला आदेश पारित केला त्यामध्ये असं देखील म्हणलेलं होतं. सोलापूरच्या तापमानात पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा तडाखा 44.4 अंशावर गेल्याने सोलापूरकरांची दयनावस्था उडत आहे. राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. रविवारी 5 मे रोजी सोलापुरात 44.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी 30 एप्रिल रोजी सोलापुरात सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही रविवारी कमाल तापमानाचा पारा 43.7 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. सोलापुरात सलग 2 दिवस 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असल्याने एप्रिलमधील उष्णतेची ही दुसरी लाट होती. गेल्या 13-14 दिवसांपासून सोलापूरचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सेलू शहरातील तुळजाभवानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सहकारी पतसंस्थेत शेतकऱ्याच्या पिशवीतून 50,000 रुपये चोरट्यांनी चलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी घडली आहे. सेलू शहरातील तुळजाभवानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सहकारी पतसंस्थेत बचत खात्याच्या पासबुकवर एंट्री करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या पिशवीतून 50,000ची रक्कम चोरट्यांनी चालाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी 4 मे रोजी घडली. शहरातील मध्यवर्ती तुळजाभवानी अर्बन कोऑपरेटिव्ह पतसंस्थेची शाखा आहे. शनिवारी रायपूर येथील खातेदार शेतकरी मुंजाभाऊ सुंदर गाडीकर यांनी 1 लाख रुपये शाखेतून काढून पासबुकवर एंट्री करण्यासाठी रांगेत उभे असताना संधीचा फायदा घेत त्यांच्या जवळील पिशवीतून 50,000 चोरट्यांनी लंपास केले. सदरील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची अडचण निर्माण झाली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे करत आहेत. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिका हद्दीतील 772 मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा केल्या उपलब्ध. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह अन्य 12 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार, उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. भाजपच्या बाले किल्ल्यात काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन. आमदार प्रणिती शिंदेंनी मतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन. आणि सोलापूरच्या तापमानात पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद. उन्हाचा तडाखा 44.4 अंशावर गेल्याने शहरवासीय झाले हैराण. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.